ॲल्युमिनियम बाधित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून शेती अवजारांसहित परटवणे ते रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढलाय। ॲल्युमिनियम बाधित प्रकल्पग्रस्तांचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी शासनाच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। बंधू भगिनींनो, आज जो आमचा ॲल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे हा आमचा तिसरा मोर्चा आहे। यापूर्वी आम्ही कलेक्टरला 22 तारखेला मोर्चा दिला होता, त्यानंतर आम्ही लावणीसुद्धा लावली होती, MIDCवर पण आम्ही मोर्चा दिला होता आणि तरी सरकार आमचं काही लक्ष देत नाही आहे। सरकार आम्हाला हुलकावणं देताना आम्हाला आढळलं आहे आणि म्हणून सरकारचा परत धिक्कार करण्यासाठी आज आम्ही आता शेती अवजारं घेऊनच रस्त्यावर निघतो आहे। तुम्ही पाहत असाल तर शेती अवजारं घेऊन आम्ही कलेक्टरला भेटणार आहोत आणि त्यांना आम्ही परत विनंती करणार आहोत की तुम्ही आमच्या ज्या जमिनी घेतल्या आहेत 53 वर्ष होऊन गेली, तुम्ही ज्या आमच्या जमिनी घेतल्या त्या जशाच्या तशा परत करा, अन्यथा आत्ता बाजारभावानं आम्हाला पैसे द्या आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी हा आमचा शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे। नाव कसं आपलं? माझं नाव राजेंद्र अहिरे, मी या ॲल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघाचा अध्यक्ष आहे। या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पायच्या घोषणा देत ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित महिला आणि पुरुषांनी सरकारच्या नावाने शिमगा केलाय। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।